आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज धुळे शहरात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली। धुळे शहराच्या विविध भागात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित स्वच्छता मोहिमेत महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। डॉक्टर भूषण आदरणीय डॉक्टर श्री नारायण तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगडच्या वतीने तसेच महाराष्ट्र भूषण तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तसेच डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज संपूर्ण भारतात महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे धुळे शहरात देखील दरवर्षीप्रमाणे आज स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे। या ठिकाणी धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा ते दत्त मंदिर, महात्मा गांधी पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत साक्री रोड परिसर अशा विविध ठिकाणी या महास्वच्छता अभियानचे उपक्रम राबविला जात आहे। या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व श्री सदस्य या महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहेत। वेळोवेळी प्रतिष्ठानच्या वतीने भारत तसेच भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन अशा विविध देशांमध्ये प्रत्येक आठवड्याला स्वच्छता अभियान राबवण्यात येत असते आणि प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सदस्य अतिशय उत्साहाने या महास्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेत असतात। तसेच आपण या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संदेश देत असतो की आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपलं आरोग्य देखील उत्तम असतं आणि आपण देशाने आपल्याला काय दिलं त्यापेक्षा देशासाठी आपण काय देऊ शकतो हा या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे आणि हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन आज देखील महास्वच्छता अभियान संपूर्ण धुळे शहरात राबवण्यात येत आहे।